ज्यांचे चेले आंदोलन करतात, 1.5 वर्षामध्ये काय केलं तुम्ही? 1.5 वर्ष प्रशासकाचा काळ होता, काय केलं कोणी? एकदा तर कधी ह्या फिल्टर प्लॅन्टवर आले? कधी तर पाईपलाईन पाहिली? कधी ह्यांना उजनी माहीत आहे? आता जो त्या रेल्वे गाडीतनं कुठं तर मी बघितली म्हणते, अंधाराचं ह्यांना काय दिसतंय कोणाला माहिती. अंधारात वेगळं बघण्याचा ह्यांना अनुभव आहे आणि आम्हाला उजेडात चांगली कामं करण्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळं टीका करताना किंवा मडकी फोडताना 3दा विचार करावा. या ठिकाणी नगराध्यक्षताईंबरोबर दालनामध्ये बैठक घेऊन सगळी माहिती विचारावी आणि काय जर काय वावडं नसेल तर माझ्याबरोबर थेट टू थेट अशी चर्चा करावी. कुठं काय अडचण आहे मी चर्चा करायला तयार आहे, परंतु विनाकारण कुठंतरी ते शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये बसायचं आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा, ही जी मानसिकता या तालुक्यामध्ये आणि हीच आपल्याला नडलेलं आहे. जो काम करतो, आज आपण पाहिलं की विधानसभा सदस्य असताना या तालुक्याला आता 296 कोटी ना आता 100 कोटी 396 कोटी ह्यांच्यात 10 पिढ्या गेल्या असत्या तरी ह्यांनी आणले नसते. ह्यांची एवढी ताकद पण नव्हती आणि धमक पण नव्हती. आणि मग मला सांगा, ही जर आता नवीन पाईपलाईन जर आणखीन 10 वर्षानं पुढे गेली असती तर ह्याचं काय झालं असतं? पाणी मिळालं असतं का आपल्याला प्यायला? परंतु हे आमचं कर्तव्य समजतो. जनतेच्या एका आशीर्वाद आम्हाला मिळतात किंवा जनता सातत्यानं आम्हाला आमच्या पाठीशी उभारती आणि हे जे सातत्यानं जे टीकात्मक किंवा काही गोष्टी या ठिकाणी करण्याचा जो प्रयत्न केला अत्यंत निंदनीय आहे. आणि ह्यांनी स्वतःहून काय केलेलं आहे? सांगलीच्या सभेमध्ये स्वतः काय सांगितलं सगळ्याला माहिती आहे. एकदा तुटी, एकदा खड्डा, एकदा पाईप आणि अशा टीका टिप्पणी करून विनाकारण या ठिकाणी समज गैरसमज पसरवणं. कामाच्या बाबतीमध्ये आम्ही खंबीर आहे. सकाळी कोण कितीला उठतंय, किती वाजेपर्यंत काम करतंय हे सगळं माहीत आहे. त्याच्यामुळं माझी या तालुक्यातील आपली या शहरातील माझ्या सर्व माता भगिनीला खास करून नम्रतेची विनंती आहे की मी म्हणजे कुठल्याही ह्याच्यात बोलत नाही, परंतु नम्रपणे सांगतो की जर देवेंद्र फडणवीस साहेब सत्तेमध्ये नसते, राजेंद्र राऊत सारखा कार्यकर्ता जर नसता तर जिंदगीत सुद्धा 296 आणि 100 300 कोटी 396 कोटी आलेच नसते. आणि ह्यांच्या तर मी म्हणतो मग सांगितलं मला 10 पिढ्या पैसे आले नसते आणि इतकं आपल्याला हे झालं असतं. आणि ही जुनी पाईपलाईन आहे. एकदा तुम्हाला मी पत्रकार बांधवांना ही जी सगळं चाललेलं आहे ह्यांचं जे नौटंकी वगैरे हे सगळं तुम्ही मायाबरोबर एकदा चला, सगळं तुम्हाला दाखवतो. आणि ह्यांची जर हिंमत असेल मायाबरोबर यायची, ह्यांना पण दाखवतो. आणि हे पाप कोणाचं आहे? आज त्यावेळेस मी नगरसेवक 96 साली होतो. जीवन प्राधिकरणानं ही योजना केलेली होती, ही चुकीची झालेली होती आणि त्या रुद्र्यापाशी तर इतकी फुटत होती पाईपलाईन, असे पाईप डायरेक्ट उभा राहायची. आणि त्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो, मी नगराध्यक्ष होतो, आम्ही ही योजना ताब्यात घेत नव्हतो. प्रचंड त्या ठिकाणी शासन स्तरावरती 12 भानगडी करून ती योजना नगरपालिकेच्या माती त्या ठिकाणी मारली गेली. आपण नगरपालिकेच्या वतीनं जीवन प्राधिकरणाला त्याचा मेंटेनन्सचा खर्च द्यायचो, त्यांना तुमचं तुम्ही बघायचो, आमच्या अंगावर काय आणू नका. आपण त्यावेळेस प्रयत्न केले, परंतु त्यावेळेस जबरदस्तीने ती योजना ह्या ठिकाणी नगरपालिकेच्या माती मारण्याचं काम कोणी केलं? आणि एवढ्या चुकीच्या पद्धतीनं कामं करायची आणि दुसऱ्यावरती टीका करायची दुर्दैवाचा भाग आहे. परंतु आम्ही आमच्यावरती जी जबाबदारी टाकलेली आहे किंवा आम्हाला या ठिकाणी नगरपालिका किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती किंवा वेळोवेळी जनतेनं आशीर्वाद, आम्ही आमची जबाबदारी ढकलून काही चालणार नाही. आम्हाला त्याची पूर्णपणे जाणीव आहे. त्याच्यामुळं 100% आम्ही ह्या योजनेच्या माध्यमातून जुन्या लाईनला आणखीनही काय ताकदीने करता येईल, थोडंफार जे काही प्रयत्न करता येईल. आता मग आम्ही सांगितलं की कोरडवाडी ते आरडा नाला या ठिकाणावरनं कसं उपलब्धता चांगली होईल तोही प्रयत्न चालू आहे.